ठीक आहे, प्रोजेक्ट ओपन केला. CMD आपली पहिली कमांड काय ऍक्टिवेट करण्याची, NV/scripts/activate एंटर, नंतर कोड स्पेस डॉट का ओपन आहे, नंतर आपली CD, आपलं प्रोजेक्ट नाव काय आहे, मल्टी प्रोफाईल. ठीक आहे, py manage.py रन सर्वर. सर एरर बघा तेवढं, नेट कुणाच चालू आहे याला, आधी याला बंद करतो. ठीक आहे, याला एकदा ना लॅपटॉप आपल्याला दाखवला ना त्याला. ठीक आहे, आपला झाला. ठीक आहे, प्रोजेक्ट झाला स्टार्ट. एक पेज ओपन करतोय आपल्या ॲडमिनचं, ॲडमिनचं आपलं पेज ओपन झालं. आपण कुठं पण आलो होतो होम पेजचं ट्राय केलं तर. ठीक आहे, मेन इमेजसाठी. ठीक आहे, मेन इमेज आपला फॉर्म आहे ना, त्याचा टेबल आहे. ठीक आहे, आता मी काय करतो, तो जो डेटा आहे तो काय करतो, सेव्ह करतो. आपला आधी काय दिलेलं आहे, मी इंटर इमेज सिलेक्ट इमेज. स्टेटस जागा टायटल करतो. ठीक आहे, डिटेल्स इमेज. तुमचं इथून मागचं केल्याशिवाय तुमचं पुढचं लवकर समजणार नाही. इथून मागं केल्याशिवाय ते मागचे 2 लेक्चर येतात, ते केल्याशिवाय इथून पुढचं लवकर समजणार नाही. आज तर नाही समजणार लवकर, उद्या तुम्हाला समजून जाईल. तेवढं सांगतो दादा. ठीक आहे, आता मला काय करायचं, मॉडेल क्रिएट करायचं. आता आपल्याकडे काय, आपल्याकडे 3 फील्ड, मेन इमेज आहे, मेन टायटल आहे आणि मेन डिटेल्स आहेत. असे 3 फील्ड्स आहेत आपल्याकडे डेटा स्टोअर करण्यासाठी. आता मॉडेल मला कोणतं यूज करायचं आहे, आता ॲडमिन ॲपचं मॉडेल. ठीक आहे, युजरचं काय काम नाही आपल्याकडे, यूज कोणाच करायचे, ॲडमिन ॲप. ठीक आहे, मॉडेल ओपन केलं. ठीक आहे, मॉडेल बनवा, क्लास मेन इमेज. ठीक आहे, मी ING करतो त्याला, मॉडेल्स मॉडेल्स डॉट मॉडेल. ते मॉडेलचं आपण हे करू, मेक मायग्रेशन त्या सॉरी, ते मॉडेलला हे करून घेऊ एकदा, मॉडेल्स डॉट आपलं कोणतं फील्ड आहे इथं, कॅर फील्ड. ठीक आहे, आधी कॅर फील्ड कॅर फील्ड स्लो चालतंय लॅपटॉप वाटतंय का, मॅक्स लेंथ 100 दिली. आणि थोडंफार आता डिटेल्स आहे, डिटेल्सला जास्त येतो, मॅक्स लेंथ 200 करतो. आणि ते डिटेल्स येतात, डिटेल्स कधी पण जास्त असते. ठीक आहे, आता इथं इमेज फील्ड आहे. ठीक आहे, आता आपल्या इथं काय करायचं, कॅर फील्ड जागा इमेज फील्ड यूज करायची, डॉट इमेज फील्ड. त्याला अपलोड कुठं करायचं आहे, अपलोड टू स्टॅटिक. ठीक आहे, स्टॅटिकच्या आतमध्ये कोण आहे आपलं, स्टॅटिक म्हणजे काय अडचण नाही.
जर इथं चेक केलं ठीक आहे, आता इथं स्टॅटिक मध्ये आपल्याकडे काय आहे, 2 फोल्डर येतं. जर आता मी काय केलं, जर ऍडमिनच्या आतमध्ये इमेजेस टाकल्या तर इमेजेस मध्ये येतात त्या. ठीक आहे, जर नुसतं स्टॅटिक टाकलं की ऍडमिन आणि युजर ऍप येतात, सॉरी फोल्डर येतं त्यांच्या खाली ये. ठीक आहे, ऍडमिन ऍडमिन ठीक आहे, ऍडमिन आपलं ओपन केलं, ऍडमिनच्या आतमध्ये एक इमेज नावाचं एक फोल्डर आहे. ठीक आहे, म्हणजे ऍसेट मध्ये काय आहे, ऍडमिन आहे. ऍडमिनच्या आतमध्ये एक इमेज नावाचा एक फोल्डर आहे. आपण त्याच्यात पण काय करू शकतो, त्या इमेज स्टोर. स्टॅटिक मध्ये स्टॅटिक मध्ये ऍडमिन आहे, ऍडमिन आणि युजर आहे, दोन येतात, 2 फोल्डर येतात. आपलं काम कसं करतो, ऍडमिन वर. मग आपल्याला फाईल कोणत्या आपली जी इमेज येतात ते कशा स्टोर करायचे, ऍडमिन मध्ये. ऍडमिन मध्ये अजून एक फोल्डर सापडतो इमेज नावाचा, त्याच्यात फक्त इमेजेस स्टोर होते. असेटचा काय संबंध नाही, ते फाईल स्टोर करण्यासाठी यूज करतात. किंवा आपण म्हणूच येतो ते काम डायरेक्ट आपण काय करू, हा जो इमेज आहे किंवा डायरेक्ट ऍडमिन मध्ये टाकली तरी काय अडचण नाही येणार आपल्याला. सिंपल ऍडमिन मध्ये देतो. ठीक आहे, स्लॅश ऍडमिन, मग ऍडमिनच्या ज्यात काय करत नाही तर स्टोर होऊन जाते, तरी काय अडचण नाही. किंवा मी पाथ पण चेंज करू शकतो, मला काय अडचण येणार नाही. ठीक आहे, इथं आलो. ठीक आहे, स्टॅटिक स्टॅटिक मध्ये आलो. ठीक आहे, 2 येतं, ऍडमिन आणि युजर. ऍडमिन ओपन केला, ऍडमिनच्या आतमध्ये असेट येईल. ठीक आहे, त्याच्या आतमध्ये इमेज येतात बरोबर. इमेजेसच्या आतमध्ये काय येतात, ह्या इमेज येतात, ह्या आपल्या काहीच कामाच्या. हा हे ठीक आहे, नाही थांब 1 मिनिट आधी बघू दे मला कोणत्या इमेजेस नाही. ऍडमिनचे आपले इमेजेस नाही ते, पण एक काम करा, सोपा उपाय आहे, कंट्रोल ए डिलीट. ठीक आहे, आता आपला पाथ काय आहे, स्टॅटिकच्या आतमध्ये ऍडमिन, ऍडमिनच्या आतमध्ये असेट इमेजेस. मग मी सेम हा ऍज इट इज पाथ काय करतो, त्याचा कॉपी करतो. ठीक आहे, हा पाथ कॉपी केला बरोबर, मग तिथे जाऊन इमेज माझ्या स्टोअर होत्या. हा सेम पाथ इथं जातो मग आता. मग त्या इमेज मध्ये स्टोर होते. आता माझ्या लक्षातच नाही राहिलं आपलं स्टॅटिक पण यूज केलेले, ऍसेट यूज केलेले. आता जाते स्टॅटिक मधून ऍडमिन मध्ये, ऍडमिन मधून असेट, असेट मधून परत इमेज मध्ये. मग ते जे आपला इमेज फोल्डर आहे त्याच्या आतमध्ये काय होत्या आता सेव्ह होत्या ते इमेजेस. ठीक आहे, आता घ्या याला मेक मायग्रेशन आणि मायग्रेट करून. एरर तर दिलेला आहे. ठीक आहे, काय एरर आहे, PIP इन्स्टॉल पिलो. पिलोला इन्स्टॉल करून घ्या, कारण आपण आता इमेज यूज करतो त्यामुळे मी पिलोची गरज आहे आपल्याला. ज्यावेळेस आपण मॉडेल क्रिएट करू त्याला. कोणाला आठवण येते काय माहिती ती, बोल ना बोल ना, लय वाईट झालं. ठीक आहे, आता पिलो इन्स्टॉल केलं. ठीक आहे, आता मी त्याला मेक मायग्रेशन आणि काय करतो, मायग्रेट करून घेतो. py manage डॉट py मेक मायग्रेशन, मेक मायग्रेशन. दुसरी कमांड काय आपली, मायग्रेट. ठीक आहे, मायग्रेट करून घ्या त्याला. करा सर्व्हर रन. आता एरर गेला. आता मी काय करतो, तो डेटा जो आलेला आहे आता तो काय करतो, सेव्ह करून घेतो. ठीक आहे, आपलं मॉडेलचं नाव काय आहे, मेन इमेज. ठीक आहे, ठीक आहे, आपलं ठीक आहे, मेन इमेज डॉट HTML ही पेज आपलं. ठीक आहे, त्याचं ठीक आहे, याला फॉर्म तर बनवलेला ना आपण. ठीक आहे, अजून ऍक्शन नंतर काहीच दिलेलं नाही. त्याला ऍक्शन देतो, ऍक्शन सेव्ह स्लॅश
सेव मेन इमेज img स्लॅश. आता मेथड कोणती? पोस्ट. ठीक आहे. आता इथं आपल्याला यूज करायला इमेज यूज केली, आपण इमेज यूज केली. आपल्याला इथे पुढे काय यूज करावं, काय करावं लागणार आहे का? एनसी टाईप मल्टीपार्ट फ्रॉम डेटा. ठीक आहे. आता मेथड आपण कोणती यूज केलेली? पोस्ट. आपलं CSRF टोकन CSRF टोकन. ठीक आहे. ओके. आता ही जी URL बनवलेली, चला कॉपी करा. URLs मध्ये रजिस्टर करून घ्या. व्ह्यूज मध्ये आलो, फंक्शन बनवून घेतो. टेप सेव इमेज रिक्वेस्ट रिटर्न. इथं यूज करतो HTTP रिस्पॉन्स यूज करू का? आता डायरेक्ट रिडायरेक्ट यूज करू. रिडायरेक्ट केलं तरी चालेल आता. ठीक आहे. रिडायरेक्ट कोणत्या पेजवर करायचं आपल्याला? आता ऍड म्हणजे नाही, मेन इमेजच्या. कोणत्या पेजवर? मेन इमेजच्या. ठीक आहे. त्याला हे करून घेतो, क्विक फिक्स थ्रू इम्पोर्ट करून घेतो त्याला. ठीक आहे. इम्पोर्ट पण करून घेतलं. आदित्य 900 लेफ्ट झाला का त्यातला आता? रिफ्रेश. हा जो डेटा आहे आता मेन इमेज वर काय केलं मी? रिडायरेक्ट करून दिला. मला एक URL चेक करून हा. ठीक आहे. मेन इमेजच्या आपल्याला आता डेटा काय करायचा? सेव्ह करायचा. एक मेन इक्वल्स मॉडेल. ठीक आहे. मॉडेल्स. ठीक आहे. क्विक फिक्स. आता इथं ऍडमिन ॲपचं आपलं मॉडेल पण इम्पोर्ट झालंय. ठीक आहे. आपलं मॉडेल कोणतं आहे आता? मेन इमेजचं मॉडेल आहे. ठीक आहे. तर डेटा कोणता आहे आपल्याकडे? मेन इमेज, मेन टायटल, मेन डिटेल्स. ठीक आहे. इक्वल्स रिक्वेस्ट. आपला डेटा कशा देणार आता? पोस्ट मध्ये. फक्त इमेज आपले कशा देणार आहे? फाईल मध्ये. ठीक आहे. एवढं तर पाठ झालं असं आता. ठीक आहे. आपले मेन इमेज, ठीक आहे, आपली मेन इमेज कशात आलेली? फाईल्स मध्ये आलेली. ठीक आहे. फाईल्स. ठीक आहे. एक एरर दिला त्यांनी आपल्याला. काय एरर असं ना? मेन डॉट सेव. आज स्लो उचलते आज जाईल. ठीक आहे. आता एरर काय याच्यात? स्लॅशचा विषय याच्यात नाही का? टिपी डॉट पोस्ट फाईल्स इक्वल्स राहिले ना. ठीक आहे. डेटा इक्वल राहिलं होतं. आता डेटा आपला काय झाला? आता सेव्ह झाला. तो जो डेटा आलेला, ठीक आहे, मी तो काय करतो आता? एका टेबल मध्ये काय करतो? प्रिंट करून देतो.
त्याला कॉपी केला. ठीक आहे, ऑलरेडी आपल्या मेन इमेजचं जे पेज होतं ठीक आहे, खाली टेबल पण बनवलेला आहे आपण. आपले 3 आहेत ना. आय डॉट डेटा पास केला. आता मला डेटा पास करायचा आहे पुढं कोणत्या पेजवर पास करायचा आहे यूज मधून आपलं जे मेन इमेज आहे त्याचा काय करायचं डेटा पास करायचा आहे. डेटा नावाचं एक व्हेरिएबल बनवलं इक्वल्स. आता बरेच सेम होते मेन इमेज ठीक आहे इक्वल्स मॉडेल कोणतं आहे मॉडेल्स डॉट इमेज मॉडेल डॉट ऑब्जेक्ट डॉट ऑल डेटा आणला. ठीक आहे, तो काय करतो पास करून देतो. आपला डेटा कशात याला मेन इमेज एक IMG बनवलं. आपला डेटा कशात आलेला आता मेन इमेज डेटा पास करून दिला. ठीक आहे, इमेज नाव इमेज मध्ये. आता फॉर लूप स्टार्ट करा. फॉर आय इन IMG इमेज मध्ये आणि फॉर लूपचा काय करा एंड करून टाका. एंड एंड ठीक आहे, फॉर लूपचा काय केला एंड करून टाकला आणि डेटा प्रिंट केला. आता इथं दोन टेबल येतात. ठीक आहे, एक आपण काउंटरसाठी ठेवलेला आहे आणि एक बटन देण्यासाठी एडिट आणि डिलीट. फॉर लूप डॉट काउंटर काउंटर टाकला आणि जे आपले दिलेले येतात ठीक आहे तो एक एम्प्टी ठेवतो 5-10 मिनिट. ठीक आहे, डेटा आता काय करतो मी आता रिप्लेस डेटा फिल केला. इमेज इमेज घेतली. ठीक आहे, आता टायटल दिलं एक वेलकम नावाचं. ठीक आहे, वेलकम. त्याला डिटेल काय देऊ इथं घेतो मी ॲज इट इज कॉपी पेस्ट जिंदाबाद. ठीक आहे, कॉपी केला डेटा आणि इथं पेस्ट केला. ठीक आहे, पण आपण बटनच नाही दिलं त्याला बटन राहिलं. ठीक आहे, परत रिफ्रेश करतो त्याला. ठीक आहे, काय राहिले सांगत थोडंफार. ठीक आहे, आपलं सेव्ह करायचं तर बटन द्यायला पाहिजे ना आपल्याला. वाकड तिकडं नाही ती मला समजत आहे नाही समजत मला पण नाही समजत ते काय याला शिकून समजत नाही ते काय बटन. ठीक आहे, ते आपलं काय नाव द्यायचं त्याला सेव्ह. आता एक बटन दिलं. ठीक आहे, रिफ्रेश केलं ते बटन आलं आपलं. ठीक आहे, त्याला मी काय करतो थोडं आलं ना बटन डिटेलच्या खाली. ठीक आहे, आता मी त्याला काय करतो सेंटरला घेतो टेक्स्ट सेंटर. ठीक आहे, बिट त्याचा हे देतो त्याला कलर देतो. कलर देता त्याला सेंटरला आलं. ठीक आहे,
नाही द्यावाच लागणार आता. बीटीएन बीटीएन इन्फो. ठीक आहे, चेक करू. अबे त्याला तर लय मोठा आहे त्याला. तू नको टेन्शन, मी देणार त्याला पण. हा ठीक आहे, बटनला कलर द्यायचा ना आपल्याला. एक क्लास बनवला, क्लास बीटीएन बीटीएन इन्फो. ठीक आहे, आला कलर. हा कोणता कलर आहे पण? हो, डार्क आहे आपला. इथं प्रायमरी डार्क. नाही समजणार प्रचार. ठीक आहे, बघू आता कोणता कलर येतोय. नाही आला. ठीक आहे, बीटीएन डार्क. झाला, तू जरा जास्त डार्क झाला आपल्याला. हाच ते काम कर, हाच क्लास देतो आपण त्याला डायरेक्ट. ओके, आलं बटन. बटन आलं माझं. तुझा जे टेक्स्ट आहे ते ब्लॅक आहे, त्याला केलं व्हाईट. टेक्स्ट जे आहे आपण ब्लॅक आहे त्याला केलं व्हाईट. तुला मॅचिंग दिसली पाहिजे तिची आता. ठीक आहे, त्याला बॉर्डर नाही, क्लास आहे माझ्या लक्षात आहे ना. बॉर्डर नन बघू झाली तर काही नाही तर नाही होत. त्याला ठीक आहे, जस्ट इथपर्यंत क्लिअर. आता करा त्याला सेव्ह. ठीक आहे, इमेज घेतली. लय स्लो चालतंय ते आज. अबे इथं कुठं इमेज होती ना ती आपली. कुठे गेली ती? सापडून थांब. लोटस इमेज इथंच असं एवढं माहिती प्रशांतच्या शेजारीची. हॅलो हॅलो देतो इथं. ठीक आहे, पण तिकडला जो पॅराग्राफ होता तो ॲज आपला पॅराग्राफ काय होता. काही दिलं तर काय अडचण नाही त्याला. त्याला करतो सेव्ह. ठीक आहे, ठीक आहे, त्याने एरर दिला. सेव्ह इमेज, सेव्ह मेन इमेज. आपण काय बनवलेली सेव्ह मेन इमेज. URL मध्ये आलो, URL मध्ये काय सेव्ह मेन इमेज. व्ह्यूज मध्ये पण सेव्ह मेन इमेज. ठीक आहे, पण त्यांनी हा कलर का नाही चेंज केला नाही समजा. तो इक्वलचा एरर होता. एरर नव्हतं द्यायला पाहिजे त्यांनी. मेन इमेज, मेन इमेज इकडं पण यूज केलेलं आहे ना. मेन इमेज केलं, तिथं पण चेंज करतो त्याला. ठीक आहे, आपल्या इथं काय होतं मेन इमेज होतं ना. मेन इमेज इक्वल्स रिक्वेस्ट डॉट फाइल्स. फाइल्स मध्ये डेटा आलेला आहे आपला मेन. मेन इमेज IMG आपला डेटा केला. काय एरर मॉडेल मध्ये काय एरर नाही त्याला. काढून चुकून ना.
ठीक आहे, आपले स्लॅश चुकलेले होते ते झाले. बघू आता त्याला परत तुम्ही एक मायग्रेट करावं लागणार का. बॅक आलो, रिफ्रेश केला, डेटा करतो परत एकदा सेव्ह. हॅलो, आणि डेटा सेव्ह, डेटा सेव्ह पण झाला. ठीक आहे, आता आपली स्लॅश झाले, स्लॅश चुकले. आपलं मेन इमेज डॉट एचटीएमएल मध्ये आलो, जे आपलं ते इमेज नाही आलेली आपली, फक्त सगळं डेटा आलाय बरोबर. ठीक आहे, आता मेन इमेज जो आपला डिव आहे, डिवच्या आतमध्ये काय टाकत आपल्याला एक इमेज टॅग. ठीक आहे, इमेज SRC इक्वल जे आपलं पाहते कोणता आहे आपला मेन इमेजचा. ठीक आहे, ज्याच्यात इमेज आलेली आहे आपली, इमेज टाकल्याच्यात स्लॅश जे स्टार्टिंगला मेन इमेज पाहते टाकून, जे इमेज त्याला क्लोज करून टाका. कट केलं, डेटा इथं काय केला, पेस्ट केला लास्टला. पण मला बरं वाटत लास्टला इमेज असते, दिसायला पण भारी दिसते बरं. ठीक आहे, आली आता लय मोठी आली. ठीक आहे, मी काय करतो, ती जी इमेज आहे त्याला विड्थ देतो, तो एवढ्या विड्थ मध्ये फिट हो. पिक्सल पर्सेंट म्हणले तरी मोठी. ओके, आली आपली इमेज. ह्याच्यात कोणाला डाऊट, आता एडिट डिलीट करताना करायचं ते लगेच. ठीक आहे, आता इथं आपल्याला एक टीडी सिलेक्ट होता. ठीक आहे, त्या टीडी मध्ये एक अँकर टॅग बनवा, त्याला 4F. ठीक आहे, एडिट स्लॅश, आधी स्लॅश द्या, नंतर मग क्वेश्चन मार्क द्या. ठीक आहे, ID. ठीक आहे, आता ID कशी देणार आहे आपली, डबल करली आय डॉट ID. ठीक आहे, अँकर टॅग मध्ये बटन बनवा, बटनला नाव द्या एडिट. नवीन ट्राय करायचं का. ठीक आहे, आपल्याला एक पेन्सिल पण देऊ शकतो, पेन्सिल वर क्लिक केलं का मग एडिटच्या पेजवर पण आपले सिम्बॉल पेन्सिलचा द्यायचा का. ठीक आहे, आता मला काही लिंक्स लागत आहेत. ठीक आहे, मी आलो फाफ आणि आपली वेबसाईट आहे. ठीक आहे, फाफा आयकॉन्स नावाचे. ठीक आहे, फॉन्ट एव्हसन. आपले जर सर्च करायचं, आपल्याला कोणता आयकॉन लागतो आता, एडिटचा. ठीक आहे, एडिट मध्ये इतके सारे आले. आपल्याला यूज काय करायचं, पेन्सिल. ठीक आहे, मग सर्च पण करू एक मिनिट, पेन्सिल आपल्याला कोणता यूज करायचा, हा का हा वाला, हाच वाला बेस्ट राहील. ठीक आहे, बरोबर. कोणत्या साईज मध्ये घ्यायचा आपल्याला, हा काय केला मी ॲज इट इज कॉपी केला. ठीक आहे, आपल्या कोड मध्ये आलो, बटन आहे काय केलं, तो आयकॉन दिलात आपण. थांब, ठीक आहे, आता सुरुवात झाली. ठीक आहे, आता परत पुढे आलो. ठीक आहे, जस्ट बॅक आलो.
सीडीएन सीडीएन लिंक्स लिंक्स आहेत त्या, ठीक आहे. विदाउट त्याच्याशिवाय आपण वर्क करू शकत हा ही, ठीक आहे. W3 ठीक आहे. एक जी लिंक आहे ते काय करा, कॉपी करून घ्या. इथं एक लिंक असेल. लॅपटॉप लो चालते त्यामुळे मला ती समजा नेमकं तसंच करावं लागणार. ही जी लिंक आहे, लिंक घेतली, कॉपी केली. आता हे लिंक टाकायची कुठं, आपण बनलेलं आहे नाव बार फुटर, नाव बार मध्ये सगळ्या लिंक्स असतात. पुढं हेड मध्ये चेक केलं तुम्ही, आपण ज्यावेळेस हे करत होतो स्टॅटिक स्लॅश ऍडमिन स्लॅश असेट टाकत होतो, त्या टायमाला चेक केलं तुम्ही लिंक स्टार्टिंगला कधी वर्ड बघितलाच नसेल, ठीक आहे. इथं लिंक्स आणून टाका ती, ठीक आहे. आता आली आपली पेन्सिल, ठीक आहे. ओके, पेन्सिल आली, ठीक आहे. त्याची जी साईज आपण बघू इन्क्रीज करण्याची, आपल्या मोठी साईजची पण होती वाटते तिथं, बघू ट्राय करू. आयकॉन हे पुढं लय काम मिळाले ते आयकॉन, आज नाही पण पुढं लय काम मिळाले. हा आपलं हे केलं ना एडिट साठी, ठीक आहे. आपल्याला साईज कोणती पाहिजे ती, मोठी पाहिजे ती दिलेला असेल का नाही, साईजचं काही ऑप्शन दिलेलं नाही बरं त्यांनी का. मग ठीक आहे, मी ट्राय करून बघतो एक बिग नावाचा, तर झालं चेंजेस तर नाही भारी होईल. वेट केली किती 20 पिक्सल, बघूत काही चेंजेस जाणवतील का त्याच्यात, नाही जाणवली. 200 पिक्सल, W3 स्कूल होतं म्हणजे कुठतरी, ठीक आहे. आणि फॉन्ट साईजचं काहीतरी स्टाईल, हा ठीक आहे. आता शिका आली करा एडिट मोठी साईज, आपल्या इतकी पण नाही पाहिजे आता, ठीक आहे. आपल्याला किती पाहिजे, 20 नको, आपल्या फक्त शो करायचे ते पेन्सिल आहे म्हणून, ठीक आहे. नाही ती लईच गरीब झाली, ठीक आहे. तसे आपलं ऍडजस्ट करू, आपल्याला 2 टाकायचे तिथं, आली ना, ठीक आहे. हा एक आहे, अजून एक लागणार आहे आपल्याला डिलीट साठी, चेक करलो ना आपल्याला, हा डस्टबिन टाकायचे तिथं, रिफ्रेश, ठीक आहे. 2 आले, एडिट आणि डिलीट, ठीक आहे. करायला काय अडचण नाही, पण एक राहिलं बस, कसं करायचं का, ठीक आहे. आता आपल्याला काय टाकायचे, हे टाकायचं आपल्याला डिलीट टाकायचं, ठीक आहे. मी आलो इथं, इथंचे, ठीक आहे. मला काय पाहिजे आता,
डस्टबिन आयकॉन्स वर आलो. ठीक आहे, आपल्याला काय पाहिजे डिलीट ना. ठीक आहे, डिलीट. आता डिलीट साठी काय यूज करायचं, ही पण आहे ट्रॅश, काय इरेज. इरेज हे मारे आहे म्हणतो. ठीक आहे, त्याचं काय आपल्याला मेन ट्रॅश. आलो इथे पेन्सिलची जागा काय करणार फक्त आलो इथं. ठीक आहे, आपल्या कोडवर रिफ्रेश आलं, एडिट आणि डिलीट दोन बटन आले आपले. त्याच्यावर क्लिक केलं तो कोणत्या पेजवर नेणार आहे आपल्याला, एडिटवर क्लिक केलं की एडिटला, डिलीटला क्लिक केलं का डिलीटच्या पेजवर. एडिट आयडी पण दिली आपल्याला. ठीक आहे, आता एडिट नावाचं काय बनायचं, पेज बनायचं. पण आपल्याला एडिट काय करायचं आपल्याला. ठीक आहे, आता इथं आपल्याला बरेच फॉर्म राहणार आहेत आपल्याला आणि इथून पुढं पण. ठीक आहे, मग त्याला एक सांग आपली कोणतं आहे, कोणत्या पेजचं आपलं मेन इमेज. ठीक आहे, ऍडजस्ट होतो मेन, एडिट मेन इमेज करतो. मेन आय एम जी इथंच करतो तुला आय एम जी. ठीक आहे, जसं ह्याला केलं सेम तसंच कुणाला करणार आहे ना डिलीटला. ठीक आहे, डिलीट. डिलीट बनवली. ठीक आहे, आता आपली आयडी पण आलेली इथं. ठीक आहे, रिफ्रेश केलं, एडिटवर क्लिक केलं, कोणत्या पेजवर जातो तेव्हा एडिट मेन इमेज त्या पेजवर. ठीक आहे, चला बनवा ती पेज आता. ठीक आहे, URL मध्ये आलो, ऍडमिनच्या जागेवर फंक्शन बनवा, डेफ एडिट मेन इमेज. ठीक आहे, त्याला रिक्वेस्ट दिली. ठीक आहे, रिटर्न ब्लेंडर रिक्वेस्ट एडिट इमेज डॉट HTML. ठीक आहे, आता एडिटच्या पेजवर जायचं. चेक करू एडिटचं पेज ओपन होत आहे का. ठीक आहे, त्याचं काय काम नाही आपल्याला. ऍडमिन मध्ये न्यू फाईल. आता एडिटचा फॉर्म बनवायचा. ठीक, मी ॲज इट इज जर फॉर्म घेतला तर मला काय अडचण नाही घेऊन मेन इमेज, कारण तिथं पण हाच फॉर्म यूज आहे, फक्त तिथं काय टेबल नाही आणि इथं आपल्याकडे टेबल आहे. ठीक आहे, हा डेटा सगळा कॉपी केला. आता काही ड्यू एंड नसते झालेले. ठीक आहे, ड्यू पण एंड केले. ठीक आहे, तुम्हाला हळूहळू समजून जाईल. ठीक आहे, फॉर्म आला माझा. ठीक आहे, तर बॅक आलो, रिफ्रेश केलं. ठीक आहे, तसं एडिटवर क्लिक केलं, कोणत्या पेजवर गेलो मी, एडिटच्या, पण गेलोच नाही. काय झालं असं, एडिट मेन इमेज डॉट HTML. काय तर राहिलंय वाटतंय त्याच्यात, टेम्पलेट डज नॉट एक्झिस्ट. टेम्पलेट आहे आपल्याला, टेम्पलेट बरोबर बनवलेली. URL व्ह्यूज मध्ये आलो. ठीक आहे, आता हे आपल्या कोणत्या फोल्डर मध्ये, ऍडमिनच्या स्लॅश दुकावी स्लॅश ऍडमिन स्लॅश. ठीक आहे, चेक करू, रिफ्रेश केलं परत. ठीक आहे,
कुणाचा चेंज केला, बाहेरच फेकले देईन डायरेक्ट. ठीक आहे, होमवर आलो, मेन इमेज. ठीक आहे, मला रेकॉर्डिंग जरा मोठीच वाटते आज, 40 मिनिटं दिल्यात तशी. ठीक आहे, परत एरर. आज लॅश काढून टाका, मग ह्याचं काही काम नाही माझ्यापाशी. बॅक रिफ्रेश केलं, स्लॅश ऍडमिन मेन इमेज. ठीक आहे, एडिटच्या पेजवर आलो. ठीक आहे,